अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कोणिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. अब्द्या विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐशे बहुता ग्रंथी बोलिले, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. पण आम्हा तुम्हाला ह्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करतायत बरं का. जरी नामाचं महात्म्य अनेक अभंगातून संतांनी सांगितलेलं असलं, तरी नाम घेण्याकरता मात्र सहज प्रवृत्ती नाही आहे. मग ते महात्म्य सांगून त्या नामामध्ये आमची तुमची प्रवृत्ती व्हावी म्हणून आम्हा तुम्हाला आग्रह करतात. असा नाम महात्म्य सांगणारा अभंग शिवेकरता निवडलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री गुरु कन्नन महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि त्या उत्सवातील ही आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. एका साधूचं पुण्यस्मरण आणि त्याच्यामध्ये हा सेवेचा योग आहे. ज्ञान यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हा तुम्हाला सर्वांना प्राप्त झालेली आहे. याच्यामध्ये दोन फायदे आहेत. एक
दान करण्याची संधी आहे आणि एक ज्ञान मिळवण्याची संधी आहे. यज्ञामध्ये हे घडलं पाहिजे आणि ते आमच्या तुमच्या जीवनामध्ये घडावं म्हणून एक आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये ही एक पर्वणी आहे. एका साधूचं पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला 8 दिवस ज्ञान ग्रहण करण्याची सोय प्राप्त झालेली आहे. अधिक दान करण्याची. जसं घ्यावं तसं द्यावं, दोन्ही करावं. तेव्हा जेवढं आपल्याला जीवनामध्ये काही मिळवता येईल तेवढं मिळवायचं आणि जेवढं काही देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करावा. मनुष्याने जीवनामध्ये ज्ञानाचा संचय करावा, पुण्याचा संचय करावा आणि जेवढं घडेल तेवढं दान करण्याचा प्रयत्न करावा. बरं, असा हा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. या साधूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काय करावं, आपण काहीतरी जीवनामध्ये केलं पाहिजे. ज्या अर्थी त्या साधू महात्म्याने जीवनामध्ये काहीतरी केलेलं आहे म्हणून साधू या अवस्थेला ते प्राप्त झाले. बरं, सजासजी साधुत्व जीवनामध्ये प्राप्त होत नाही आहे. ते साधुत्व जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता काहीतरी साधना करावी लागते. स्त्रीला आई होण्याकरता काय करावं लागतं? काहीतरी करावं लागतं. स्त्रीला सासू होण्याकरता काय करावं लागतं? काहीतरी करावं लागतं. कुठल्याही स्त्रीला सासू म्हणत नाहीत आणि कुठल्याही स्त्रीला आई म्हणत नाहीत. तेवढा काळ जावा लागतो आणि त्याप्रमाणे जीवन व्यतीत व्हावं लागतं. जन्माला येऊन जर ती अवस्था प्राप्त नाही झाली तर जीवन अपूर्ण आहे. स्त्रीच्या बाबतीत वर्णन केले, स्त्री जन्माला आल्यानंतर ती आई झालीच पाहिजे. जर जन्माला येऊन जर आई नाही झाली तर तिच्या जीवनाला व्यर्थता आहे. काही आज शिकलेल्या महिला म्हणतात आम्हाला आई व्हायचं नाही वगैरे वगैरे. जीवन अपूर्ण आहे, लक्षात ठेवा. तसं मनुष्य जीवन आहे आणि त्या मनुष्य जीवनामध्ये ज्यांनी जीवनामध्ये साधना केली, साधना करून ते साधू या अवस्थेला प्राप्त झाले. आणि साधू या अवस्थेला प्राप्त होऊन त्यांनी जगाला काहीतरी दिलं. काय दिलं? जे आपल्याला प्राप्त झालं ते जगाला दिलं. साधू बोध झाला गुरुलिया
साधू बोध झाला गुरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. त्या साधूंनी जीवनामध्ये बोध प्राप्त केला आणि जो बोध प्राप्त केला तो बोध शिष्याला दिला. नुरोनिया ठेला, आम्हा तुम्हाला त्यांनी तो दिला म्हणजे ज्ञान दिलं बरं का. बोध या शब्दाचा अर्थ ज्ञान. त्या महात्म्याने ते जीवनामध्ये प्राप्त केलं आणि ते आम्हा तुम्हाला दिलं. आणि ते मिळवण्याकरता काय केलं महाराज म्हणतात, त्यांनी त्या भगवंताची नाम साधना केली. त्या साधनेच्या द्वारे त्यांनी ते जीवनामध्ये प्राप्त केलं. आपण काय करावं, आपण तेच करावं. एक त्या साधूचं स्मरण करावं आणि साधूंनी जी जीवनामध्ये साधना केली त्या साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करावा. थोर मंडळी जीवनामध्ये जी वागत असतात त्यांच्याकडे बघून आपण जीवनामध्ये त्याचा स्वीकार करावा. थोर बर का, ज्यांनी जीवनामध्ये काहीतरी चांगलं केलेलं आहे त्यांच्या जीवनातून आपण चांगलं घेण्याचा प्रयत्न करावा. माणसाचा स्वभाव आहे, माणसं चांगल्यांच्याकडे बघत नाहीत, वाईटांच्याकडे बघून काहीतरी घेतात. घ्यायचं असेल तर साधूच्या जीवनातून काहीतरी घ्यावं. मग काहीतरी घ्यावं म्हणजे त्यांनी जी परमार्थाची साधना केली तीच आपण जीवनामध्ये साधना करावी, केली पाहिजे. पण करण्याकरता कोणी प्रवृत्त नाही आहे. प्रत्येकाला वाटते काही न करता मी साधू झालो पाहिजे. दे रे हरी पलंगावरी, काही न करता लोकांनी मला महाराज म्हटलं पाहिजे. नाही का, काही न करता पण काहीतरी करावं लागेल ना. काही न करता कसं काय लोक म्हणतील, काही न करता होत नाही, काहीतरी त्याच्याकरता जीवनामध्ये करावं लागेल. पण लोकांचा स्वभाव हा काही न करता आपल्याला मिळालं पाहिजे. कष्टा वाचून बरेच लोकांना वाटते घरामध्ये केलेला लोकांनी स्वयंपाक आहे, स्वयंपाक केलेला सुद्धा लोकांना चावून खायला जीवावरती येते. त्यांना वाटतं हे शिजवलेलं सुद्धा त्यांनी मिक्सर मध्ये बारीक करून तोंडात ओतलं पाहिजे. अरे चावायचं तरी काम करा ना. त्यांनी कष्टाने स्वयंपाक केलाय, केलेला स्वयंपाक तरी चावून खाना, ते सुद्धा लोकांना नको वाटतं. लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं सांगू का, घरामध्ये कष्टाने केलेला स्वयंपाक सुद्धा माणसं खायला प्रवृत्त नाहीत, पण चौकात जाऊन खाल्ल्याशिवाय येत नाही. तात्पर्य त्या महात्म्याने जीवनामध्ये काय केलं ते जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. पण आम्हाला अनुकरण जे जीवनामध्ये करायला पाहिजे ते अनुकरण करण्याची सवय नाही आहे. तेव्हा संतांना वाटलं आपण या समाजाला सत्कर्मामध्ये चांगल्या मार्गामध्ये प्रवृत्त केलं पाहिजे. सहज प्रवृत्ती नाही आहे, पण सहज प्रवृत्ती जरी नसली तरी काही गोष्टीमध्ये प्रवृत्त करावं लागतं. काही गोष्टीमध्ये माणसाला प्रवृत्त करू नये. कोणी व्यसन करत असेल तर त्याला व्यसन करू नका म्हणून सांगावं, पण जो व्यसन करत नाही त्याला व्यसन करा म्हणून कधी प्रवृत्त करू नये. जीवनामध्ये आपल्याला लोकाला चांगलं सांगताल तर सांगू नका, पण वाईट तरी सांगू नका ना. चांगलं करताना तर करू नका, पण वाईट सुद्धा करू नका जीवनामध्ये. म्हणून चांगलं करण्याकरता लोकाला प्रवृत्त करावं लागतं,
लोकाला समाजामध्ये या समाजाला चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्त करण्याकरता अंगामध्ये तेवढी धमक पाहिजे ना, सामर्थ्य पाहिजे, शक्ती पाहिजे. हा समाज आहे आणि ह्या समाजाला जर प्रवृत्त करायचं असेल तर समाज कसा माहिती आहे तुम्हाला? वर्णन केलंय कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे बरं. कुत्र्याच्या शेपटीला 6 महिने प्लॅस्टर केलं आणि 6 महिन्यांनी पुन्हा प्लॅस्टर काढलं तर ती वाकडीच राहते, नीट कधी होत नाही बरं. समाज असाच आहे आणि अशा समाजाला प्रवृत्त करायचं आहे हे कठीण काम आहे. हे करण्याकरता त्याला अंतःकरणामध्ये कळवळा लागतो, अंतःकरणामध्ये दया लागते बरं का. हे कोणाचं तरी काम नाही, लक्षात ठेवा. चांगल्या कर्मामध्ये समाजाला प्रवृत्त करण्याकरता तेवढी अंतःकरणाची दयाद्र अवस्था पाहिजे, लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले. आई आहे आणि मुलगा खोडकर आहे. त्या खोडकर मुलाला चांगल्या गोष्टी सांगण्याकरता आईच्या अंतःकरणामध्ये काय असतं? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती लेकुराचे हित लेकुराचे हित
लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, ऐशी कळवळाची जाती करीला भावेन प्रीती. त्या मातेच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी कळवळा असतो बरं का. आणि त्या कळवळ्याच्या पोटी ती माता मुलाला प्रवृत्त करते. मग कधी कधी रागावून प्रवृत्त करते, तर कधी कधी पाया पडून प्रवृत्त करते. ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली असेल तर संतांच्या अंतःकरणाची हीच अवस्था आहे. मातेला मुलाविषयी कळवळ आहे आणि संतांना अखिल जीवाविषयी कळवळ आहे. हा, सकल जीवांचं कल्याण व्हावं असं कोणाला वाटतं? आईला नाही, संतांना. सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं. मग सगळ्या जीवांचं कल्याण होण्याकरता कधी कधी संतांनी समाजाला रागवण्याचा प्रयत्न केला. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुकाशी अरे मुळा. नामाविन मूक सर्पाचे ते बी. रागावून आहे बरं. जी माणसं देवाचं नाव घेण्याकरता प्रवृत्त नाहीत, महाराज म्हणतात सटवीने का नाही नेला. सटवी कधी येते? वयाच्या 60व्या वर्षी. जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी येते सटवी बरं. सटवी 5व्या दिवशी येते आणि 5व्या दिवशी येऊन ते आपलं भविष्य लिहून जाते बरं. महाराज म्हणतात जी भगवंताचं नाम घ्यायला प्रवृत्त झाले नाहीत, महाराज म्हणतात त्या 5वी दिवशीच का ह्यांना नेलं नाही. हे रागावून आहे बरं का. मग कधी कधी रागावून संत समाजाला बोलले. रागावूनही ज्यावेळी माणसं प्रवृत्त होत नाही, रागावूनही मूल ऐकत नाही, त्यावेळी आई म्हणते बाया पाया पडते रे, अभ्यास कर. बाया पाया पडते रे, शाळेला जा. कोण म्हणते? रागावून ज्यावेळी मुलगा ऐकत नाही त्यावेळी आई मुलाच्या पाया पडते. लक्षात ठेवा. आणि पाया पडून सांगते. तेव्हा संतांनी विचार केला, रागावूनही माणसंही भगवंताच्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त होत नाहीत, तेव्हा ह्यांना पाया पडून सांगा. म्हणून आम्हा तुम्हाला संत महात्मे या भगवंताच्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता आमच्या तुमच्या पाया पडले. लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाई बोला मुखी नाम. समाजाच्या संत महात्मे पाया पडतात बरं का पडतात? काही माणसं स्वार्था करता पाया पडतात बरं. काही माणसं स्वार्था करता पाया पडतात. संतांनी स्वार्था करता पाया पडले नाही, आमचं तुमचं चांगलं व्हावं म्हणून पाया पडतात. तुम्हाला अनुभव आहे? निवडणुकीच्या वेळी माणसं पाया पडतात कधी? कधी पाया न पडणारा झाडू मारणाऱ्या बाईला म्हणतोय, मावशी समजावं काहीतरी पाणी मुरतंय. कधी पाया न पडणारा पाया पडतोय. हे स्वार्था करता का समाजाच्या हिता करता? स्वार्था करता. जे स्वार्था करता पाया पडणारे जगामध्ये पुष्कळ लोक आहेत, पण दुसऱ्याचं चांगलं व्हावं भलं व्हावं असं पाया पडणारे जगामध्ये दोनच आहेत. एक जन्म देणारी आई आणि दुसरे संत. त्या बालकाच्या पाया पडते, ते पाया पडण्याच्या योग्यतेच आहे. पाया पडणं म्हणजे तरी त्याला काय कळतं का? काहीच कळत नाही. पण त्या बालकाला ती पाया पडून सांगते बरं का. पाया पडून सांगते का? त्या बालकाचं चांगलं व्हावं म्हणून. चांगलं व्हावं म्हणून. त्याच न्यायाने संत आज समाजाला पाया पडून सांगतात समाजाचं चांगलं व्हावं. समाजाचं चांगलं झाल्यानंतर संतांना फायदा काय हो? आज माणसं फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाहीत. लक्षात ठेवा. आमचं तुमचं चांगलं व्हावं, आमचं वाईट होवं नाही चांगलं व्हावं, काय गरज आहे संतांना? पण करी लाभावी प्रीती. एक आणि दुसरं कारण सांगितलेलं आहे, तुका म्हणे सुख पराविया सुखे. संतांचा स्वभाव आहे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं. आज संतांना वाटतं आपलं जीवन सुखी कधी समाज सुखी असेल तर आपलं जीवन सुखी. आईला सुख कधी
मुलाचं जीवन चांगलं असेल तर, मूल सुखी असेल तर आई सुखी. आईला सर्व काही चांगलं आहे, पण मूल जर सुखी नसेल तर आई सुखी नाही, बरं सुखी नाहीये. तेव्हा संतांचं जीवन याच पद्धतीने आहे की समाज सुखी झाला पाहिजे, समाजाचं चांगलं झालं पाहिजे, समाजाचं भलं झालं पाहिजे, समाजाचं हित झालं पाहिजे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे. अशा समाजाला प्रवृत्त करण्याकरता संतांनी विचार केला नाही. यांचं जर चांगलं होत असेल, एक नियम आहे, दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर माणसाने अवश्य पाया पडावं. बरं, चांगलं होत असेल तर विनाकारण पाया पडू नये. विनाकारण पाया पडू नये, ते फुकटचं नाहीये. संतांनी विचार केला, जर समाजाचं चांगलं होत असेल तर समाजाला पाया पडून सांगायला काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. म्हणून संत समाजाला पाया पडून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत.
पाया माझे दंडवत, किंवा लागून या पाया विनवितो तुम्हाला. दोन्ही एकाच अर्थाने वापरलेला हा वाक्प्रचार आहे की समाजाला तिथं पाया पडतात तिथं दंडवत शब्द वापरलेला आहे. एक विशेषण ज्यात आहे तिथं एकंदर समाजाला ह्या साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता पाया पडून सांगतात. विनवितो कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विनवितो सकळा जना, कर जोडोनी थोरा लहाना. दान तुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. विनवितो सकळा जना, लागून या पाया विनवितो तुम्हाला. विनंती करतायत, आमच्या तुमच्या पायाला लागतायत. कशा करता? कारण काय? कर किंवा करी, टाळी, बोला, मुखी, नाम. कर म्हणजे हात. हा, या हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या हे सांगण्याकरता लागून या पाया. आम्हाला हात दिलेत, ते कशा करता दिलेत? भांडायला, खायला. नाही का? लहानपणी बघा ते मुले काय ह्याही हाताने खाते ह्याही हाताने खाते, दोन्ही हाताने. हा, केवळ हे खाण्याकरता हात दिले नाहीत, हे हात काहीतरी भांडण करण्याकरता दिले नाहीत. जे हात देवाने आम्हा तुम्हाला दिले ते चांगलं कर्म करण्याकरता दिले, सत्कर्म करण्याकरता दिले. त्या जगाच्या पाठीवरती फक्त मनुष्यालाच देवाने हात दिलेत बरं का, बाकी कोणाला हात दिलेले नाहीत. 2 हाताचे वाढीव 4 पाय केले. बोनस दिलाय, बोनस. कोणाला दिलाय? ज्यांनी मागच्या जन्मात टाळ्या वाजवल्या नाहीत, ज्यांनी मागच्या जन्मामध्ये टाळ्या वाजवल्या नाही, देवाने विचार केला. त्या हाताचा वापर तुम्ही सत्कर्मा करता केला नाही, देवाने विचार केला. आता त्या 2 हाताचे आणखी 2 वाढवून पाय करू, 4 पाय केले. काय केले? 4 पाय केले बरं का. म्हणजे हात हे जर या हाताचा वापर जर आपण सत्कर्मा करता नाही केला तर त्याचा परिणाम भोगावा लागतो. सांगू, या भूतलावरती एक जात आहे, माहित आहे ना? ती माणसातही नाही आणि पुरुषातही नाही, मधलीच आहे बरं. त्याला म्हणतात नपुसक. हा, रेल्वेमध्ये भेटतात, टोल नाक्यावरती भेटतात, आणि टाळ्या वाजून पैसे मागतात. का मागच्या जन्मात टाळ्या वाजवल्या नाहीत, मागच्या जन्मामध्ये टाळ्या वाजवल्या नाहीत. टाळ्या नाही वाजवल्या तर 2 जन्म मिळतात. एक 4 पायाचं तरी व्हावं लागतं, नंतर तृतीय पंथीचं तरी व्हावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना. बाबांनो, या हाताने टाळी वाजवा. टाळी, टाळी वाजवण्याचं काय सामर्थ्य आहे हो? फार मोठं सामर्थ्य आहे. आपल्याला प्रसंग माहिती आहे. गोरोबा काकांच्या जीवनातला प्रसंग आहे. गोरोबा काकांनी आपल्या जीवनामध्ये ह्या हाताने अपराध केला म्हणून स्वतःचे हात तोडून घेतले बरं. हात तोडून घेतले. आणि ते एकदा पंढरपूरला आले वारीला, आणि वारीला आल्यानंतर राहुळामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं.
आणि त्या कीर्तनामध्ये नामदेव महाराजांनी सर्वांना विनंती केली, सर्वांनी हाताने टाळी वाजवा, सर्वांनी हात वर करा आणि टाळी वाजवा. सर्वांनी हात वर केले. गोरोबा काकाने हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण हात कोपऱ्यापर्यंतच होते हो, इथून पुढे नव्हतेच. जेवढे होते तेवढे वर केले बरं का त्यांनी. आता हे पंजे नव्हतेच, हे दोन कोपरे एकावरती त्याने असे आदळायला सुरुवात केली. का? नामदेव महाराजांनी सांगितलं तर टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. सांगितल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. काकांनी टाळ्या जेवढ्या कोपरामध्ये होते त्या दोन कोपरांनी एकमेकावरती आदळायला सुरुवात केली. त्या आदळता आदळता पुढचे दोन हात फुटले. दोन हात फुटले आणि इतरासारखे त्यांना हात आल्याने टाळ्या वाजवायला लागले. ज्याला हात नाही त्याने जर कीर्तनामध्ये जर टाळ्या वाजवल्या तर हात येतात. ज्याला असून ज्याने वाजवले नाही तर त्याचे जातात. काय करायचं ते तुम्ही ठरवा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. महाराज म्हणतात त्या हाताने टाळी वाजवावर, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. हाताने टाळ्या वाजवाव्यात, वर्णन केले, लक्षात ठेवा. का टाळी वाजवावी हो? आपण काम करून येतो आणि काम करून आल्यानंतर ते काम करून झाल्यानंतर माणसं हाताची धूळ घालवण्याकरता टाळी वाजवतात बरं. टाळ्या असं वाजवले की धूळ जाते, बरोबर आहे ना. तसं या दिवसभरामध्ये माणसं काहीतरी हातानं वाईट करतात आणि त्या हाताला दोष लागतात. दिवसभरामध्ये केलेलं पाप ते घालवण्याकरता कुठं जायचं? कीर्तनात यायचं संध्याकाळी. काम केल्यानंतर जसे हात झाडतो तसं दिवसभरामध्ये हाताने काही निषिद्ध कर्म जर केलेलं असेल तर ते पाप जाण्याकरता कीर्तनात टाळ्या वाजवायच्या असतात बरं. सभेतल्या टाळ्या वेगळ्या आणि कीर्तनातल्या टाळ्या वेगळ्या. हाताने जर आपण भजनामध्ये टाळी वाजवली तर जीवनातलं पाप निघून जातं, लक्षात ठेवा. करे टाळी बोला मुखी नाम. या कराने हाताने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करा. का? सहज प्रवृत्ती नाही आहे, लक्षात ठेवा. माणसाची सहज प्रवृत्ती नाही. माणसं टाळ्या वाजवत नाहीत. का? भगवंता करता टाळ्या वाजवत नाहीत. भगवंता करता, देवा करता टाळ्या वाजवत नाहीत माणसं. चार माणसं जर चौकात बोलायला बसली आणि बोलता बोलता जर काही गप्पा रंगल्या तर माणसं टाळीवर टाळी देतात का नाही? टाळीवर टाळी देतात, टाळीवर टाळी देतात. पण देवा करता कोणी टाळ्या वाजवायला तयार नाहीये. सहज प्रवृत्ती नाही, लक्षात ठेवा. एखादा रस्त्याने जाता जाता जर एखादा कोणी गाडीवरती पडल्यानंतर माणसं काय करतात? टाळ्या वाजवतात बरं का. म्हणजे काही गोष्टीमध्ये माणसं टाळ्या वाजवतात, पण सत्कर्म करण्याकरता, भगवंताचं भजन करण्याकरता कुणी टाळ्या वाजवण्याकरता सहज प्रवृत्ती नाहीये. आणि सहज प्रवृत्ती नसल्यावर संतांना सांगावं लागलं, बाबांनो तुम्ही त्या हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. हे सांगावं कसं? प्रवृत्त करायचं आहे. चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्त करण्याकरता विनंती पाया पडून सांगावं असं संतांना वाटलं. आज संत महात्मे आम्हा तुम्हाला बाबा म्हणतात, खरंच प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी. कराने हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम बोला.
कोणतं बोला, तुम्हाला वाटेल ते बोला, असं नाही सांगितलं. म्हणजे हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम बोला. कोणतं नाम बोला? महाराज म्हणतात, जे नाम बोलल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाचा अनुभव येईल, सुखाचा अनुभव येईल असं भगवंताचं नाम आहे. हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने नाम घ्यावं. कोणाचं नाम घ्यावं? कोणाचं घ्यावं? विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. बोला मुखी नाम. मुखाने भगवंताचं नाम घ्या. कोणतं घ्या आणि कसं घ्या त्याचं वर्णन महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल मना कधीतरी, विठ्ठल विठ्ठल म्हणा सवड मिळेल तेव्हा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. वेळोवेळा म्हणजे वेळ वाया जाऊच देऊ नका. वेळ वाया रिकामा अर्ध घडी राहू नको.
हा, वेळोवेळा म्हणजे पुन्हा 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 पुन्हा. कोणाचं नाव घ्या? नातवाचं. हा, देवाचं नाव बरं का. विठ्ठल 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 असं पुन्हा 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 म्हणा. लोक म्हणतील महाराज आम्हाला काय दुसरं काम नाही का? तुम्हाला शक्य आहे हो. आम्हाला लोक म्हणतात तुम्ही सतत देवाचं भजन करताय. सकाळी काकडा झाला की पारायण, पारायण झालं की दुपारी भजन, दुपारी भजन झालं की पुन्हा 4 वाजता हरिपाठ, हरिपाठ झाला की पुन्हा प्रवचन, प्रवचन झालं की पुन्हा कीर्तन, कीर्तन झाले की पुन्हा रात्री जागर. ते म्हणते तुम्हाला देवाला सोडले. आम्हाला तसं नाहीये. आम्हाला येताना सांगून यावं लागते कीर्तनाला चाललोय. जे तुम्ही रिकामटेकडे जातो हे तुम्हाला शक्य आहे, आम्हाला कसं शक्य आहे? तेव्हा संतांनी सांगितलं याचा अर्थ काम धंदा सोडा आणि देवाचं नाव घ्या असं सांगितलेलं नाही बरं का. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपल्या वाट्याला आलेलं काम करीत 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 भगवंताचं नाम घ्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता. हरी बोला भांडता, हरी बोला गांडता, उठता बैसता. हरी बोला. हा, सर्व कार्य करीत भगवंताचं नाम घ्या. असं वेळ मिळेल आणि मग भगवंताचं नाम घ्या हे प्रापंचिक लोकाला शक्य नाहीये. मग प्रापंचिक लोकांनी काय करावं? आपल्या वाट्याला आलेलं काम करीत करीतच भगवंताचं नाम घ्यावं. लक्षात ठेवा. हा, वेळ शिल्लक राहील आणि मग देवाचं नाव घेईल असं आपल्या जीवनामध्ये घडी घडणं शक्य नाहीये. एक ग्रस्त समुद्राचं स्नान करण्याकरता गेले मुंबईला. समुद्राचं स्नान वर्षातून एकदा तरी करावं असं वर्णन केले बरं का. सर्व नद्या समुद्राला मिळतात. हा, समुद्राचं स्नान केले की सर्व नद्याचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं असं वर्णन आहे बरं का. हे ग्रस्त गेले, स्नान करण्याकरता गेले आणि गेले. आता पहिल्यांदाच गेले, त्या समुद्राच्या तीरावरती गेले. तो समुद्र पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांचं लक्ष गेलं तो समुद्र खवळलेला होता. त्याच्या लाटा. त्याने विचार केला ह्या लाटा थांबतील आणि मग आपण स्नान करूया. मग सकाळी 6 वाजता गेला होता बरं. 6 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, संध्याकाळचे 6 वाजले. लाटा काय थांबायला तयार नाही. एक ग्रस्त सकाळी फिरायला आले होते त्या समुद्र चौपाटीवरती. त्यांनी पाहिलं हा सकाळी 6 वाजता आलेला ग्रस्त आहे, संध्याकाळी 6 वाजले तरी अजून इथंच आहे. बहुतेक कोणतरी याचा मित्र येणार असेल, बहुतेक वाट बघत असेल. विचारलं दादा कुठून आला? म्हणले अमुक अमुक गावाहून आले. कशा करता आलाय? कोणाची वाट बघताय? कोणाची वाट बघत नाही. मग कोणाची वाट बघालाय? काय नाही म्हणले मी समुद्रामध्ये स्नान करण्याकरता आलोय. मग करा ना म्हणले. अहो करा ना म्हणजे हो सकाळी 6 वाजता आलोय मी, विचार करतो या लाटा कधी थांबतील. लाटा कधी थांबतील. लाटा थांबल्यानंतर मी स्नान करायचं ठरवले. त्या ग्रस्ताने सांगितले इथं महिनाभर जरी बसला तर थांबायच्या नाहीत त्या. काय तू रात्रंदिवस बसलास हा तरी त्या लाटा थांबणार नाही. मग ह्या लाटेतच बुडी मारायची असते म्हणते. या लाटेतच बुडी मारायची असते. तसं संसाराच्या लाटा कधी थांबत नाहीत. पोराचं शिक्षण होऊ दे, मग त्याचं लग्न होऊ दे, मग त्याचं नातू होऊ दे, मग नातू मोठा होऊ दे, मग त्याचं लग्न होऊ दे. ह्या लाटाच आहेत बरं का.
ह्या कधी थांबत नाही, चौघाच्या खांद्यावरती जाऊपर्यंत थांबतच नाही. ह्या सुरूच आहेत लाटा. ह्या लाटेतूनच वेळ काढून इथं यायचं असते बरं का. थांबेल, घरातले लोक पाठवतील, मग आता सवड मिळेल, हे कधी घडणं शक्य नाही. या येणाऱ्या लाटा येतच राहतात. त्याच्यातच जशी उडी मारून ते स्नान करायचं, तसं या संसारामध्ये राहूनच आपल्याला त्या भगवंताचं नाम घ्यायचंय बरं. असोनी संसारी जीवे बेगुगारी, असोनी संसारी जीवे बेगुगारी, वेद शास्त्र वायास वेद शास्त्र वायास असोनी संसारी जीवे वेगो करी. या संसारामध्ये राहूनच त्या भगवंताचं नाम घ्या आणि ते पुन्हा पुन्हा घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. काय फायदा आम्ही म्हणू, पण काय फायदा काय त्याचा. महाराज म्हणतात त्याचा फायदा ना, हा सुख सोहळा स्वर्गे नाही. त्या भगवंताचं वाणीने नाम घेण्यामध्ये जे सुख मिळतं ना, ते स्वर्गात सुद्धा मिळत नाही. मग अमेरिकेला मिळेल का, चीनला मिळेल का. फक्त हे मृत्यू लोकांमध्येच आहे बरं का. त्या भगवंताच्या नामातून मिळणारा जो आनंद आहे, महाराज म्हणतात तो स्वर्गातल्या लोकाला सुद्धा मिळत नाही. म्हणतर स्वर्गातल्या लोकांनी अपेक्षा केली, देवा पुढच्या वर्षी इचलकरंजी जन्माला घाल, मागावर जायला नव्हे भजन करायला. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा कशा करता. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावो गीते. भगवंताचं नाम घेण्यामध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे, ते सुख त्रिभुवनामध्ये कुठेही मिळू शकत नाही. हा सुख सोळा स्वर्गी नाही. स्वर्गी नाही याचा अर्थ तो बाकी कुठंच नाही बरं का. स्वर्ग सामान्य समजू नका. कोणी उठावं आणि स्वर्गाला जाऊ इतकं सोपं नाहीये. सोपं नाही त्याला लक्षात. स्वर्गामध्ये ऐश्वर आहे, भोगाचं ऐश्वर आहे, पण भजनाचा आनंद नाहीये. जसा भजनाचा आनंद नाहीये, तसा भोजनाचा पण नाही.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा भगवंताचं नाम घेण्यामध्ये जो आनंद आहे, महाराज म्हणतात किती आनंद आहे हो. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. अक्षरांचा रस, अक्षरांचा रस. अमृत दयाच पिके फुले, अमृत दयाच पिके फुले, अमृत दयाच पिके फुले, अमृत दयाच पिके फुले. अक्षरांचा रस, अक्षरांचा रस, अक्षरांचा वर्णन करतात. जीवे गोड तीन अक्षरांचा रस. तीन अक्षर कोणते? विठ्ठल. ह्या तीन अक्षरामध्ये एवढं माधुर्य आहे, एवढा आनंद आहे, एवढं सुख आहे. अमृत दयास फिके फुडे. अमृत कुठं मिळतं? चहाच्या टपरीत. अमृत ती, अमृत ती म्हणतात. माणसं चहाला अमृत म्हणायला लागले बर. अमृत नाही बर का ते. अमृत कशाला म्हणतात? जे सेवन केल्यानंतर मृत म्हणजे तो मरत नाही. चहा पिणारी माणसं मरत नाहीत का? शुगर वाढते ना, पित्त वाढतं. पित्त वाढलं की चित्त जाग्यावर राहत नाही. माणसं त्याला अमृत मानायला लागले. म्हणून मी आपल्याला सांगले बरं का, अमृत हे सुख देत, त्याला अमर करत. अमर बर. मग भगवंताच्या नामामध्ये एवढा आनंद आहे, एवढं सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात स्वर्गामध्ये अमृत आहे, ते कुठेही मिळत नाही. पण महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक आनंद या भगवंताच्या नामामध्ये आहे. असा आनंद ज्याच्यामध्ये आहे, महाराज म्हणतात त्या आनंदाची तुलना स्वर्गातल्या सुखाशी होऊ शकत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून काय करा? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पुढं वर्णन केले. आणखी काय करावं? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐशे बहुता ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बोला जय जय बोलिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळे. बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय अखिल समाजाला या भगवंताच्या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करतायत. का करताय? सहज प्रवृत्ती नाही म्हणून आम्हा तुम्हाला प्रवृत्त करतात. प्रवृत्त करण्याचं कारण आहे या साधनेतून मिळणारा आनंद आहे. नुसता आनंद नाही. बरं महाराज म्हणतात जो कोणी या भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण करेल ते एकच भगवंताचं नाम घ्या असं सांगितलं नाही. भगवंताची नाम अनंत आहेत बरं का. मग काही यादी दिली नामाची बरं का. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. अनेक नावापैकी काही नावाचा उल्लेख या अभंगातून महाराजांनी केलेला आहे. त्या कोणत्याही नामाचा वाणीनं जर उच्चार केला तर महाराज म्हणतात मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. जो कोणी या भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करेल उच्चारण करेल त्याला आनंद तरी मिळेलच, सुख तरी मिळेलच. अवर्णनीय आहे. त्या सुखाचं वर्णन करता येत नाही असं सुख भोगायला मिळेल. पण महाराज म्हणतात ज्या लोकांमध्ये देव राहतो, कुठं राहतो? वैकुंठ. त्या वैकुंठापर्यंत आपल्याला ह्या नामाच्या द्वारे जाता येतं. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. प्रांजळ म्हणजे चांगला शुद्ध मार्ग आहे बरं का. जो कोणी या वाणीनं भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल महाराज म्हणतात त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. दोन अर्थ आहेत त्याची बरं का. ज्या लोकांमध्ये देव राहतो त्यालाही वैकुंठ म्हणतात आणि ह्या पंढरीला सुद्धा वैकुंठ म्हणतात बरं का. पंढरीला सुद्धा वैकुंठ म्हणतात. आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोचता येतं. हे नामाचं सामर्थ्य आहे. म्हणजे जो कोणी भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण करेल. जसं व्यवहारामध्ये उदाहरण आपल्याला देता येईल. आपण जर एसटी मध्ये बसलो पंढरपूरच्या तिकीट काढून बरं का. आता काही सरकारने सवलत दिल्या 50% महिलांच्या करता आणि ज्यांचं वय 75 झाले त्यांच्या करता मोफत. तिकीट काढून जर आपण पंढरपूरच्या गाडीमध्ये बसलो, पंढरपूरला जाण्याकरता बसलो, एकदा गाडीमध्ये बसून तिकीट काढलं म्हणजे तो जाणार कुठं? पंढरपूरला. का कंडक्टर मध्येच उतरेल? नाही, का तिकीट काढलंय बरं का. गाडीचं तिकीट काढून बसल्यानंतर तो तिथपर्यंत जाईल. पण गाडी जर बंद पडली तर म्हणजे एखाद्याने तिकीट काढलं की तो निश्चित तिथपर्यंत जाईल. तसं जो कोणी या भगवंताचं नाम घेईल महाराज म्हणतात तो वैकुंठालाच जाईल.
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. महाराजांना विचारलं एवढा आग्रह आम्हाला का? महाराज म्हणतात ते कलियुग आहे, त्या कलियुगामध्ये दुसरं काय करता येत नाही. एक भगवंताचं नाम घेता येतं, मग कोणाला घेता येतं? अ वाल्यांना का दुसऱ्याला? कोणी घ्यावं देवाचं नाव? सर्वांनी घ्यावं बरं का. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार आहे बरं का. हा, सर्वांच्या करता भगवंताचं नाम आहे. अमक्याने घ्यावं आणि अमक्याने घेऊन असं वर्णन केलं नाही. यारे यारे लहान थोर याची बलती नाची नार, करावा विचार नरके चिंता पोरांची. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये माणसाला आयुष्य कमी आहे. कलियुगामध्ये शुद्धता राहिलेली नाही. फार कलियुगाचं वर्णन केले. म्हणजे या कलियुगामध्ये अल्पकालामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये या भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करता येतं. मग कलियुगामध्ये इतर साधना करण्यापेक्षा नाम साधनेला फार महत्व आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. देवाचं नाव घेण्याकरता आंघोळ करायलाच पाहिजे असं काही नाही. देवाचं नाव घेण्याकरता दास घासायलाच पाहिजे असं काही नाही. पण देवाची जर पूजा करायची असेल तर आंघोळ केल्याशिवाय करता येत. कलियुगी हे कलियुगाचं महात्म्य आहे. म्हणजे या कलियुगामध्ये या भगवंताच्या नामानेच उद्धार होईल. मग भगवंताच्याच नामाने उद्धार होईल म्हणजे नेमकं काय होईल? महाराज म्हणतात उद्धार होईल म्हणजे त्याला मुक्ती प्राप्त होईल. मग ती मुक्ती कुठं राहते? कोणाच्या घरात राहते? महाराज म्हणते ती नामापाशी राहते. कोण सांगतं? लोकसत्ता सांगते, पुढारी सांगतो, तरुण भारत सांगतो. महाराज म्हणतात बहुता ग्रंथी. बहुत ग्रंथी म्हणजे कोणते? पुराण, 4 वेद, 18 पुराण. बहुता ग्रंथी बोली येले. काय बोली येले? तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोलिये रे, ऐसे बहुता ग्रंथी बोलिये रे.
म्हणे नामापाशी चारी मुक्ती. जे भगवंताचं नाम आहे ना, त्या नामापाशी, त्या नामाच्या जवळच मुक्ती राहते. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधियल्या. नामापाशी चारी, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी. घरी कुणाच्या? मंत्र्याच्या. त्या नामधारकाच्या, त्या नामापाशी मुक्ती राहते. मुक्ती राहते म्हणजे जो कोणी त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल तो मुक्त होईल. मुक्त होईल म्हणजे आम्ही तुम्ही बांधलेले आहोत. कशाने बांधलेले आहोत? बिंदाव्याने. आम्हा तुम्हाला बांधलेला आहे. कशाने बांधले? कर्माने बांधले. म्हणून कर्म संपलं की माणसं मरतात. शिल्लक राहिलेलं असतं म्हणून पुन्हा जन्माला येतात. पुन्हा जन्म आल्यानंतर पुन्हा करतात. ते पुन्हा शिल्लक राहून पुन्हा जन्माला येतात. करायचं मरायचं. म्हणून सगळ्यांचं आडनाव काय? कर मर कर. हे बांधले आम्हा तुम्हाला. हे कधी संपत? हे संपत कशाने संपत? मुक्ती ज्या दिवशी प्राप्त होईल. मुक्ती कधी प्राप्त होईल? 18 वर्षाचा झाल्यावर. ज्या दिवशी भगवंताचं नाम घ्याल त्या दिवशी, कधी घ्या, कोणी घ्या, केव्हाही घ्या, जो कोणी घेईल त्याला मुक्ती प्राप्त होईल. ती नामाजवळच राहते. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलियले. तेव्हा काय करा? प्रत्येकाने विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही ज्ञानेश्वर. ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानराज